हे बघा, तुम्ही कुणीतरी 100% निर्मळ मनाची आणि पुण्यवान बाई असं कोणतरी हुडका बघा, मग त्या जिजाचं काय नाही चालणार. आता 100% निर्मळ आणि पुण्यवान बाई कुठं सापडायची रे? हा घ्या आता काकत कळसा आणि गावाला वळसा करू नकोसा. आपल्या गोदाकासारखी पुण्यवान आणि निर्मळ मनाची बाई या जगात सापडायची नाही. बेस्ट, एक नंबर बोलत बघा गोदक्का. चल रे. हा, कापडे सगळी धुवून ठेवल्यात बघा, आणि तुम्ही त्या हगऱ्या नातवाच्या चड्ड्या बी धुतल्या. बरोबर. गोदक्का. अहो काय आलं, काय गडबड? अहो श्रीपती दादा, हा तिची जाय का नाही, हा तिच्यापासून जरा सावध राहावं काय. हा तिचं मला एक गुपित कळलंय. हो राणा, अहो अहो थांबा की, काय गुपित कळलंय? ही बाई एक नंबरची डेंजर बाई आहे म्हणून. अहो हे होय, अहो हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं राणा. तसं नाही, तिच्या डेंजरपणाचं गुपित मला कळलंय. काय? मांजर डोळं. मांजर डोळं? वय मांजर डोळं. त्या माणसांचं डोळ्याचं मांजरीसारखे असतात का नाही, त्या माणसांकडे म्हणा असली तसली काहीतरी विद्या असती. तेव्हा तुम्ही जरा सावध राहा, कळलं काय? ही बाई एक नंबरची डेंजर बाई आहे. हा का म्हणून मी भाल्या वहिनीसनी आणि धुरपा मावशीसनी पाठवलं, त्यांच्यावर बी जादू केल्या. धुरपा मावशीने मला काय सांगितलं माहित आहे? काय? अगं तिनं सांगितलं ते की नाही ती जादू करते म्हणून. तिने मला सांगितलं की गोदक्काला घेऊन जा. गोदक्कासारखी पुण्यान बाई कोण बी नाही. त्या मांजर डोळीच्या तिच्या समोर काय बी चालणार नाही बघ. तो तू तिला इंगा दाव. राणा, अरे काय बी काय बोलतोयस? असलं काय बी खरं नसतंय. अगं खरं कुठं सोड ग, पण तिनं तुझ्या रानाला ताप दिला ना, अजून बी देते ती मांजर डोळी. माझ्या लेकराला ताप देणारी कोण आहे ही टवळी? मांजर डोळी ते काय नाही गोदक्का, तू आता चत्ता मुळ्यात चल आणि तिला तुझा इंगा दाव. काय नाही, खुन्नस फक्त निमित्त आहे. ह्याला माझ्याकडेच बघायचं असतं, याचा माझ्यावर डोळा आहे. गोदक्का तू काय बी बोलायला येईल. ए बाई, तू जा इथनं पहिला, म्हणजे कोण डोळा ठेवणार नाही तुझ्यावर. होय, म्हणजे लेकाचं गुण माहितीच वाटत, पण मी बी लाईक खमके जात नसतो इथनं. ए म्हातारे, इथनं बऱ्या बोलानं जा, काय नाही तर तुझं काय खरं नाही. काय करणार आहेस? धावतो की तुला. हो, धाव की धाव, धाव ये. धावतोच. देवा मला माफ कर. आज गोदाक्कांसारख्या माऊलीशी मला हे असं वागायला लागलं, पण माझा नाईलाज होता. खरंच मी असं वागले नसते ना, तर राणाजींना माझ्यावर संशय आला असता. खरंच खरंच मला माफ कर. फक्त आनंदी राहा. बर, उद्या हरताल काय? मी राणाजींसाठी उपवास करणार. आता तू उपास कसा सोडणार? बघू. मला फुल गॅरंटी आहे काही ना काहीतरी होणार, आणि राणादा तुझा उपवास सोडायला येणार. त्यामुळे तू काळजी नको करू. बरं बाई, नाही करत काळजी. चला आता झोपा सासूबाई. मग देवाचं कोण करणार? तुलाच पुढून करायला पाहिजे ना. हो समज. ठीक आहे गोदक्का, मी एक काम करतो, उद्या की नाही माझ्या संकट मी पोस्टरला घेतो आणि गणपतीची समधी तयारी करतो. मला जो माणूस नकोय तो नसला तर काय झालं, या सालचा बी गणपती जंगी होणार. बरं की ते 50 तेवढं राहिले, तेवढं पुरा करतो की. बरोबर. ओके.
खरं प्रेम कळत नाही तोवर. मग ते लवकरात लवकर कळून दे बाई. कळेल. वय मग आता एक काम करा, आज हरतालिकेचा दिवस आहे, लय शुभ दिवस, तेव्हा आजपासूनच शुभारंभ करून टाकूया. हा कल्पना ताई, राणाजींना हे सगळं लवकरात लवकर कळावं असं मलाही वाटतंय. पण जोपर्यंत राणाजींना आमच्यातल्या प्रेमाची गरज वाटत नाही तोपर्यंत मी जिजाच बनून राहणार, इथल्या मातीतली. अहो पण मग आता राणा भाऊजीसनी तुमच्या प्रेमाची गरज कशाला वाटेल? म्हणजे ते सच्चा पैलवान होणार म्हणून परत शपथ घेतली नव्हती त्यांनी. कल्पना ताई, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे की, ठीक आहे, माझ्यापासून सुरुवात करतो मी. माझी बायको आहे की नाही, घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं पैसे घेऊन फरार झाली, म्हणून मी प. माझ्या बायकोनं रानाची खबर पोलिसांनी दिली, तेव्हा मी तिच्यावर असा काय भडकलो, तेव्हापासून ती फरार आहे, ती फरारच आहे. म्हणून तू पपी. हा अरे पप्या, माझी बायको आरती गिरणीचा पट्टा सारखा तुटते म्हणून त्या पट्ट्यानंच मला मारलंय. अरे सगळे दात निकळून काढले रे. तू पपी. हा माझा नवीन लॅपटॉप. हो नाही नाही सरपंच, कसं आहे, तुमचं आधी लगीन होते, मग तुमची बायको येणार, मग ती तुमच्यावर अत्याचार करणार, मग तुम्ही पपीप होणार, मग तुमच्या नावाचा विचार करूया. हा चाल, बसता काय खाली घ्या. गेला चान्स गेला. अरे पप्प्या, हे नीट तरी लिहायचं. तशी शाळेपासून तुझी शुद्ध लेखनाची बोंबच आहे म्हणा. मिंचा, तू आहे की नाही, तू आता शुद्ध लेखनात फ्लेक्स लिहायचा, ती बी फुकट लिहायचा, कळलं काय? बस खाली सांगायलाय मला. अध्यक्ष अरे राणादा, नमस्कार. अरे काय ये राणा, तू एका बाईला घाबरायला लागलायस? आता मी काय सांगतोय की नाही ते ऐक. हे बघ, आज हरतालिकेचा दिवस आहे बरोबर, तेव्हा बायकांचा असतोय उपास, त्यांच्या आधीच अंगातली शक्ती अशी निघून गेलेली असते, तेव्हाच आपण आक्रमण करायचं, कळलं काय? तुला राणा कुणाच्या बाला घाबरत नाही. मग झालं की, प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं, तसं जमिनीत सुद्धा माप असतं. हा अरे जमिनीसाठी खून पडत्यात, खून. अरे इथं तर झोपडं पडायचं आहे नुसतं. विचार कर, विचार कर. ते भटजी, ओ भटजी बुवा. बघा, आज नवऱ्याच्या हातनं पाणी पिऊन नैवेद्य दाखवून मगच उपास सोडायचा असतो. मी कसं करणार? भटजी बुवा नाही आहेत ना, तेव्हा तुम्ही राजा भाऊजीसनीच सांगा देवळातला तो तीर्थप्रसाद द्यायला. काय कण तुमचा उपास बी सुटेल. चांगली आयडिया, असंच करते. ओ भटजी बुवा, भटजी बुवा. तीर्थप्रसाद देणार काय? ओ भटजी बुवा, कुठे गेले? तीर्थप्रसाद देणार काय? हो काय राणा, कसं काय गेले? ते बरं झालं तुम्ही आला असं बघा. ते पूजा कशी करायची ते विचारायचं होतं. बरं त्याआधी यासनी प्रसाद द्या. द्या. झालं काय? बरं जरा या की मला सांगा पूजा कशी करायची ती. या. आपल्या तालमीची जागा रिकामी तूच द्या. अरे पण नानी बर नाही, ऐक माझं चुपचाप. खरंच पाडायचं बरं. पाडायचं म्हणजे पाडायचं. आमची तालीम सुरू होणं लय महत्वाचं आहे बघ. आणि गावातली पण मर्दा आबरूचा डॉल्बी वाजवाल्यात. ए पोस्टर, ए तू गप बस. आज उपवासामुळे बायकांच्या अंगातली ताकद गेलेली असत्या आणि या संधीचा आपण फायदा घ्यायचा आणि तिचं झोपडं पाडायचं म्हणजे पाडायचं. एक मिनिट, मी काय सांगतो ते नीट ऐकून घे. ए तू माझा ऐक. चल मी तुला समजून सांगतो. चल. अरे पण चल नको चल. बोंबला. आता पावसा पाण्यात जर वहिनींचं झोपडं काढलं तर वहिनींचं काय खरं नाही. वाटत ना आता संध्याकाळची म्हणून तुला सोडतोय ना, त्या डासासारखा एका चापटीत गार केला
आता तर फुट फुट. ए तुम्ही काय रे डोळं वटारून बघायला फुकणीच्यानो? का नाही गुड इव्हनिंग. वहिनी मी जरा सावध राहा का. बरकत भाऊजी, मला आता एकच गोष्ट समजते. आज माझ्या घरात सण आहे आणि आज माझा उपास आहे. तो उपास सोडायला माझ्या नवऱ्याच्या हातून मला पाणी प्यायचंय जे मला मिळत नाहीये. तेव्हा आता मी जाते. हं? एवढं सोपं बी जमना होय तुला? अरे कुठं तंद्री लागली आहे तुझी? कुठं काय नाही, ते गणपतीची सजावट करायला. हे असं या टेबलात अरे कुठं ध्यान आहे तुझं? नाही गोदक्का, ती बाई लय डोसक्यात गेले बघ माझ्या. तुला कसं बोलली ती, ते डोसक्यातून जातच नाही बघ. आणि आज मंदिरात बी तिनं तेच केलं, सारखं माझ्या माग प्रसाद दे म्हणून करत होती. मग तू काय केलंस? दिलास? मी कसला देतोय? मी नाही दिला. अरे देवाच्या कामाला नाही म्हणून ये राणा. काय ते कुठे निघालास तारा तारा? तुला काय करायचं? तुला काय संबंध? अरे बाबा, गावचा स्वयंसेवक आहे मी. या सगळ्या गावची जबाबदारी माझ्यावर आहे आता. तो मला कळलं पाहिजे. सांग कुठे निघालास तारा 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 तारा? गोदाकांना नाही जिजाला बंगल्यावर बोलवले, तिला आणायला चाललोय. जाऊ आता. अरे अरे प्रत्येक जिजा राहण्याचे दुश्मन आहे ना, कळत नाही तुम्हाला? हे बघ, जिजाला पैसे देऊन घर रिकामा करायचा प्लॅन आहे गोदाक्काचा. हा, ते तुला काय कळणार? सोड, लय शहाणालाच आम्हाला शिकवा लागलाय. हे बाबा, ही बाई लय डेंजर आहे असं मी ऐकलंय. मी डेंजरचा बाप आहे आणि माननीय परेश पाटील असताना अजिबात घाबरायची गरज नाही. कळलं काय? मिनचं कसं आहे, त्या रानाचं पैसे वाचतील, त्याची जमीन सुटेल, त्या जिजाचा डोसक्याचा त्रास जाईल आणि गावाला स्वतःची तालीम मिळेल. कळलं काय तुला? आणि मिंच्या हे जर सगळं झालं की नाही तर आपण गावच्या आणि रानाच्या गळ्यातला ताईत होऊ. चंदे, तिन्ही सांजचा असं दारात बसू नगस. ह्या येळेला लक्ष्मी त्या घरात. आव गोदाका नुसतं डासच डास आलेत. लक्ष्मी कुठली येणार? ए बाई, चल निघ बाहेर. काय वाढणार बिडणार नाही. आली मोठी तिन्ही सांजला. आलीस तू? माझ्याकडे काय काम काढलं म्हणायचं? काय माफी बिपी मागताय का काय माझी? ए बाई, मी तुला चांगल्या मनानं बोलवलंय. उगं वाद घालत बसू नकस तिन्ही सांजचं. हा, माझी आई बी मला हेच सांगायची म्हणून गप्प बस. बोला. ये आत ये. हा, आत ये. ये. ए चंदा, अगं दूध घेऊन ये. एवढा मोठा बंगला, माणसं तीनच राहतात काय? काय पण नशीब असते एकेकाचं. नाहीतर माझं बघा, माझं आपलं साधं झोपड. आता दूध पास तिला. अगं पण अरे सकाळ धरणं तिच्या पोटात काय बी नाही म्हण.
पाच तिला तू. बर बर. ए मनू मनू कुठं आहे रे ती? हा गावली काय? लई भूक लागली मला. ए थांब. का लागलं नाही ना? तुम्ही समधी माणसं लई चांगल्या मनाची आहे बघा. खरंच लई चांगलं आहे सा. तुला काय वाटलं? तुला म्हणलो कोण जाऊन बघ आरशात. मावशी यात जाऊ दे. तुम्ही मला लय चांगलं वागवलं. तुमच्यासाठी म्हणून ना तुमची जमीन सोडायला तयार आहे. मी माझी सोय करतो दुसरीकडे कुठेतरी. वहिनी राणाला समजवायला पाहिजे. समजत नाही तोवर समजवणारी अंजली नाहीये मी आता. आता दाखवते त्यांना जिजाचा जाळ. माहित नाही पण आज जाणार नाही. हो बाई, वाट सोडाय आमचं घर आहे. सोडणार नाही. हे बघा, सरपंच या नात्याने मी विचारतोय का या पैलवानानं माझं झोपडं पाडलं, मला बेघर केलं आणि आता इथं सण साजरा करायला लागलाय. बरं ते मी नाही पाडलं झोपडं. तुझ्या माणसांनी पाडलं म्हणजे तूच की. माझी माणसं? माझी कोण माणसं? नाही नाही, मी नाही सांगितलं कुणाला पाडायला. कुणी पाडलं रे? हो बाजूला, नाहीतर तुला पाप लागल. काय व्हायचं ते होऊ दे, पण मी वाट सोडत नसतोय. नाहीतर एक काम करा, या पैलवानाला माझं समद सामान उचलून आत ठेवायला सांगा एकट्यानं. माझा काय संबंध? काय संबंध? माझं झोपडं पाडताना बरं म्हणला नाहीस काय संबंध? सांगितलं ना मी नाही पाडलं. अरे कुणी पाडलं रे? ते पप्प्याने आणि मिंच्यानं पाडले. तुम्ही सरपंच ह्या नात्यानं गणपती हातात घ्या. घ्या चला. हे बघ राणा, तू हे सगळं साहित्य घे. हा अरे तोपर्यंत आम्ही गणपती आत घेऊन जातो. तू आल्यावर पूजा करतो. हा चालेल. दे गणपती दे. दे रे दे. गणपती बाप्पा मोरया. नुसती एंट्री नाही, आता दोघं मिळून जोडीनं पूजा पण करणार गणपती. पण ते कसं? तुम्ही इथे जरा थांबू नका, कोणाला तरी संशय येईल. आमच्या राणा भाऊजीसनी काय बोलशील बिलशील, झिंजा तुटतील तुझ्या. राणा भाऊजी ही काय म्हंटली तर मला सांगाच नुसता तुम्ही. बघतेच मग हिच्याकडं काय. हे बाकी बरोबर. हे बरकत दे ना ते. चिडचिड नका. बरकत, दुर्पा मावशी
समधी तयारी झाली ना आवरा लवकर. ए चंदा प्रसाद घेऊन ये. राणा चल तयारीला. सरपंच मी करू का पूजा? हो सरपंच, राणाच्या घराचा गणपती आहे, हा मंडळाचा गणपती नाही. ते काय नाही, पूजेचा आणि आरतीचा मान राणा दादाचाच आहे. राणा दादा तुम्ही करा पूजा आणि आरती, हा? हो सरपंच साहेब, करू का? या इकडे या. थांबा. नरकात जाणार. हे बाप कसं फेडू मी तुझं? देवा, नाही नाही, मला नरकात नाही जायचं. मी जीव देतो, मी जीव देतो. गोरी कुठे गोरी? गोरी द्या, गोरी द्या, गोरी द्या. ए बाई, घरात गणपती आल्यात, चांगलं काहीतरी बोल की शुभ शुभ. ते काय नाही, मला पूजा करू द्या, नाहीतर मी जीवच देतो. नरकात जाण्यापरीस ते बरं, मी जीवच देतो. सरपंच काय तर बोला, हे प्रकरण अवघड झाले आता. आवरा ना भाऊजी, करून द्या की तिला पूजा. आता तुमचा देव काय, तिचा देव काय, समद्यांचा देव एकच असतोय की नाही. मग करून द्या तिला. हा हे बी खरंच आहे म्हणा. राणा उभार, तू उभार येऊन. मी अरे उभार म्हणतोय ना, उभार की. नाही नाही मी नाही. नाही काय, तुझ्या घरात गणपती बसलाय आणि पूजा मी करू आहे? चल ये. राणा भाऊजी वा मोर. अहो उगाच पुन्हा डोक्याला त्रास न ग. वा मोर वा. काय हो वा मोर वा. वा मोर वा. राणाचा वाकी पुढे. अहो तुम्हाला मोदक पण खायचंय. होऊ दे पूजा लवकर. हा बर. तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पळावा. फेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मूर्ती. अगं बाई, जोडीने झाली की पूजा. काय ठरलं? विचार करावलोय ना व. तुमचा विचार घाला चुलीत. पहिलं माझं झोपडं बांधून द्यायला सांगा या गाव गुंडाला. ए जिजा, गावगुंड कुणाला म्हणतीस का? हा या पैलवानाला म्हणायला लागलोय. माझं झोपडं मोडून इथं कसं निवांत मध्ये बसलाय बघा. माझा काय संबंध? ज्यानं पाडलंय ना व याची गचंडी धरा. माझ्या डोसक्याला ताप नको. पाडलं माझं झोपडं? काय रे, कुणासाठी पाडलं? हा ते मी ते रानासाठी पाडलं. झालं? ऐकलं? आता या पैलवानाला सांगायचं माझं झोपडं बांधून द्यायला, नाहीतर हिथच बसतो ठाण मांडून. असं कसं वाटणार? आम्ही आकलून देऊ. हात तर राहून दे. नाही तुझा हात तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाडवावर बसून भिंड काढली ना तर बघा. अरे गरगरा लागले मला. काय बोलते? ए बाई, नांगरूनच दे, पेरूनच दे, मळूनच दे, सगळं करू. होय, मला बी असंच वाटतं. लई डालगच बाई आहे बाबा. पाठव दे नको तिला. हा मी माप दाटून राहीन रे. मी आटून बसलोय त्याचं काय? किती वेळ बसणार आहे? जाईल की कटाळून. काय करते? ते राणा कोण सांगे मी काय शेंगा खाणार, मी काय टेलपर उचलणार नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत तेव्हा मी टरफळ उचलणार नाही. तुम्ही जावा बाहेर. चला निघा. आता ह्यो एवढा दांडगट पैलवान, मग ह्यो जिंकणार की? त्यात काय एवढं काय? अरे ते मीच बोलता बोलता बोललो होतो तिला की राणा कधीच हरत नाही म्हणून. हा
अरे तुझ्या तर अरे अजून तुम्ही समधी हितच होय. चला की आत मी समधी तयारी करून ठेवल्या. या लवकर या. होय बाई, चला उगाच नाही त्या माणसाच्या नादाला लागत काहीच पॉइंट नाही. चायनीज चला 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 सरपंच या नात्यानं मोदक खायच्या स्पर्धेला चला सगळी. माहित माझ्या संगत शर्यत लावा. बाई संगत कवा शर्यत लावत नाही मी. हा घाबरला पैलवान घाबरला. रानाला घाबरत दुसरी कधी नाही काय मग माझ्या संगत शर्यत लावायला सांग की. घाबरा पैलवान. घाबरा पहिलवान काय चल हो बाहेर. उभं काय ना काय तर निमित्तानं घरातच घुसायल्या. आमच्या घरात अजिबात यायचं नाही. अगं गोदक काहीतरी सांग की. ताई सरपंच या नात्यानं मी असं जाहीर करतो की राणा तयार आहे. हा मग मी बी तयार आहे. आज धावतो त्या पैलवानाला. हे उद्या काय धावणार हा? आमचा राणा कधी हरत नसतो. चला येऊन बसा. राणा आता जिंकून दाखवायचं. आता दावते यांना जिजाचा इंगा. म्हणजे खात्री पटल मी अंजली नाही जिजाचा आहे. मोदक का आहेत ना मोदक अजून रानाचा हाना लागलाय. लवकर राणा भाऊजी जिंकायचं आपण. हा राणा भाऊजी खावा की लवकर लवकर. खावा खावा खावा. बघा 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 बघा. अहो एकटी बाई बघून कसं दमदाटी करायला लागला योद्धा अनगा पैलवान. अहो राणा भाऊजी हे काय वागणं तुमचं बरं नाहीये. राणा सणासुदीचं भांडण नग. तू डोकं शांत ठेवू बरं. एकदम बरोबर बोलली बघ तू मावशी. जरा तुझ्या पोराला बी शिकीव. काय मालक डोसकं लई तापलंय व्हय. गार करून देऊ काय मालक. म्हणू ए जिजा पहिला ते कोकरू उचल आणि बाहेर निघ. म्हणू म्हणू नाव आहे तिचं. जे बी असेल म्हणू का फनू पहिला तिचा नरडा आवडा. कान किर करून टाकलेत आमचं. कानात बोळा घाला मग. ए जिजा आवाज खाली हा खाली. या घराची करती बाई हाय म्या. आणि पहिला ते बोजा बिस्तारा उचल आणि निघितून चालायला निघितून. ए भैरे काय बोलायले म्या. थांब तू अशी ऐकायची नाहीस. मी आज तुझं सामान फेकते. न्यायानं तुझ्या संग वाईट वागणाऱ्या त्या बाईचा बी न्याय लाव. हा मी बी तेच म्हणत्या. अहो त्या बाईनं पार बाजार मांडून ठेवल्यावर घरापुढं आपल्या. ती कोकरू काय ते कापडाची बोचकी काय. अरा काय कोणाची आबरू पार वेशीला टांगल्या बघा त्या बाईनं. आणि राणदा गोदकाला सरळ सरळ कशी म्हणती माहिती का. त्या म्हातारीला सांग सरबत आण म्हणून असं म्हणली. असं म्हणते काय गोदक्काला. वय आता बघतो तिला चांगली. थांब राणा बाहेर नाही. गप गुमान आपला पसारा उचलायचा. अन्न तुटायचं काय. हा आणि हे बघा आणि जर गेला नाही गेटच्या बाहेर तर मी की नाही मी ते हा हात धरून बाहेर काढेन.
तर गप बसलोय ना व. मग गप झोप आता. हा, उद्या बघूया आपण काय करायचं ते. अरे असं कसा झोप मी? मग बस जागत, मला लय झोपायला झोपू दे. उद्या बघूया, ठेव फोन. हा. अरे ते नव बरकत, ऐक. बरकत, हॅलो. ठेवला. येळीच या बाईला हाकल्या पाहिजे. आज दारात आली आहे, उद्या घरात येईल आणि परवा डायरेक्ट खोलीत. मारुतीराया वाचू. असं तर मी काय ह्या कपड्यात असते का? कशी काय आली तू? तर काय झालं, तो येडपट पप्प्या काका आहे ना, त्यांनी माझं झोपडं पाडलं. मग काय, मला निमित्तच मिळालं. मी सगळा आय राणाजींवर टाकला आणि आले घरी. पण अजून किती दिवस चालणार असं? माहित नाही ग, पण आता लवकरात लवकर हे सगळं मिटवायचं. बरं मला सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय? मस्त सगळं अभ्यास. पण मला लई आठवण येते ग घरची. मला घरी यायचं लवकर. हो ग बाळा, पण आता एवढ्यात नाही. हे सगळं संपू दे, सगळं नीट होऊ दे, मग तू ये. हा बरं चल, आता मी ठेवते फोन. बाय बाय. तुम्हाला हलक्यात घेऊ नका सा. माझी फर्स्ट ताईसाब नंदिता गायकवाड शेकंड माधुरी उर्फ अक्का अशा डेंजर डेंजर बायांना पुरून उरल्या ना. माझी नजर आहे तुझ्यावर. हे नजर ठेव तू, पण जर का तुझी नजर वाकडी झाली का नाही, तर तुझं डोळं काढून घासून पुसून पॉलिश करून बिट्ट्या खेळतो का नाही बघ तू. कोण आहे? देताय काय झोपडं बांधून? राहू इथंच. काय मालक? तात्या, उकडून शिजून रस्ता करण काय तुझा? जिजा जिजा. हा हा तेच ते जिजा का पिझा जे काय नाव असेल ते असेल. माझ्या दोस्ताचा अपमान करायचा नाही सांगून ठेवतोय. सांगून कुठे ठेवतोस? हातावर खांद्यावर पण डोसक्यावर ठेवतोस. नेमकं कुठे ठेवतोय सांग की. तुमच्या संगत बोलण्यात काय पॉइंटच नाही. सांग की. सांग की. अरे नको. लई छान आहे. उठ बंद कर पहिला.
चल सुरू कर. हे बघ 500 जोर मारायचं तेव्हाच आपल्या अंगातला स्टॅमिना वाढतोय, कळलं काय? चल सुरू कर. अहो माझा 5 बी बसत नाहीत. बरं बाबा 50 तू मारशील, पण काय बी झालं तरी अंगातला स्टॅमिना वाढला पाहिजे. चल चल सुरू कर. चल हा. चल सुरू कर. हा, चल. बाबा या टेकवायचं नाही खाली, नीट कर. नीट मार, जा पुरा सकाळी. हा